नाथ महाराज रस्त्याने नदीतून चालले होते, स्नान केले, बाहेर चालले, तर हातामध्ये काय आलं, असं विंचू हात चालला होता आणि त्याने तो विंचू हातामध्ये घेतला, नदीवर सोडायला चालले नाही का, आणि तो विंचू हाताला चावला, वेदना झाल्याने विंचू खाली पडला, वाहत चालला, पुन्हा हातावर घेतला आणि पुन्हा त्याने थोडा ठणका मारला, 4-5 वेळा घेतला. एक माणूस म्हटला, तुम्ही नाथ महाराज, तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करता, तो तुम्हाला ठणका मारतो, कशा करा तुम्ही करता? म्हणे तो एक क्षुद्र प्राणी असून त्याचा धर्म सोडत नाही, तुम्ही माझा धर्म का सोडता? सोडायचं म्हटलं तरी सोडता येत, जो अंतःकरणात निर्माण झालेला धर्म आहे. आणि म्हणूनच काय असो, संतांची एक दुर्गुण असा आहे, मी पाहिलं, दुर्गुण म्हणा काय हरकत नाही, मी बाबांचं चरित्र पाहिलं, अनेक संतांची चरित्र पाहिलं, तर त्यांचं असं की काही जरी केलं तरी तो कळवळा येतो, चित्ताचा कळवळा. आणि म्हणून त्यांना दुष्टांना कळवळा, आपल्या आईबापाला सुद्धा कळवळा येत नाही कळवळा येत आईबापाला, तुम्हाला माहित नाही, जवळच्यांना कोणाला कळवळा येत नाही, फक्त थोडंसं खटकू द्या, तुम्ही विरोध, थोडंसं तुम्ही विरोधात जा, जास्त नाही, थोडंसं विरोधात जा आणि परिणाम पहा, फक्त परिणाम पहा, थोडंसं विरोधात जा, खऱ्या अर्थाने विरोधात जा बरं का. एक तुम्ही त्रयस्थपणे तुम्ही अभ्यास करा, परीक्षा करा, नाही कोणी विचारणार आपल्याला, आपण सगळ्यांच्या पुढं करतो, सगळ्यांसाठी आपण मान झुकवतो, आणि म्हणून आपल्याला ते आपल्याला थोडंसं आपलं मानतात, नाहीतर नाही कोणाचे कोणी नजरे. म्हणून आपल्या हितान जो आशीर्वाद होता, हित काही करून देणं आहे तर देवाचं चिंतन करणं. देवाचं चिंतन म्हणजे सत्य धर्माचा स्वीकार करणं. केले आई जीवनाचं गणित सोडून इतकं सोपं नाही. बुद्धी चालत नाही आपली, अजिबात बुद्धी चालत नाही. भ्रमामध्ये मोहामध्ये आपली बुद्धी आहे. नशेमध्ये अडकलेला माणूस काय चांगला विचार, नशेमध्ये अडकलेला माणूस कोर्टातली केस लढू शकतो का? नाही लढू शकत. मग तसं अज्ञानाच्या नशेमध्ये, मोहाच्या नशेमध्ये सापडलेला माणूस तोच विचार करू शकत. अतिशय शांत आणि स्थिर बुद्धीचे लागते. तुका म्हणे आम्ही सोशिले वाईट, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही फार वाईट सोडतो. स्वतः शब्द आहे. तुका म्हणे आम्ही कुणापासून, जवळच्या पासून लांबच्या पासून फार वाईट सोडतो. जगाने आम्हाला काय दिलं? वाईटही दिलं. जगाने काय दिलं? ज्यांच्याकरता सोचलं त्यांनी काही आम्हाला चांगलं दिलं नाही. परंतु आम्ही कसे आहेत तर आमच्या बापाकडे पाहतो, आमच्या वडिलांनी पाहिलं. वडील कोण? आमच्या साधू संतांनी जो रस्ता दाखवला तो आमचा धर्म झालेला आहे. म्हणून इतकं सोपं नाही जगामध्ये वागणं, कलियुगामध्ये वागणं. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, माऊली अनुभव आहे, हा कटा हे ओखते. ओखते म्हणजे वाईट. ते इतकं वाईट आहे. माऊली म्हणतात हा कटा म्हणजे अत्यंत पराकोटीचं. हा कटा हे ओखते म्हणजे वाईट. ते मृत्यूलोकीचे ओख राहते. हे जग उलटे. आणि येथे अशा या विचित्र जगामध्ये जन्मला, जरी अवतटे जन्मला शिशू तरी झडझडून वैला ही भक्ती ही वाटेल लाग. म्हणून तू भक्तीला सोजवळ मार्ग चुका, त्या जगाच्या मागे जाऊ नको. जग दुष्ट एक स्वतःचा घात करतो, दुसऱ्यांचा एक घात वाईट करणं एवढं जगाला माहिती. बद्ध काय करू शकतो तुम्हाला सांगतो. बद्ध वरून किती समजा त्यानं सांगितलं याचा अवजरी आणला तरी बुद्ध स्वतःच जो चांगलं करू शकत नाही तो दुसऱ्याचं काय चांगलं करणार. स्वतःला दुःखातो बाहेर काढता येत नाही तो दुसऱ्याला काय बाहेर काढता येईल. त्याला चांगलं सुद्धा कळत नाही, वाईट सुद्धा कळत नाही. नशा असते, अज्ञान असते. चांगलंही कळत नसतं, वाईटही कळत. स्वच्छ बुद्धी लागते त्याला. काळी काच घातली, मिसळ काच घातली तर चित्र विचित्र रंग दिसतं. स्वच्छ पांढरे काच घालावी केवढं दिसतं, कसं दिसतं, सत्य दिसतं. सत्य दिसण्यासाठी काच पांढरी स्वच्छ. 3 शरीरांचा क्षय म्हणजे वासना क्षय, मनोनाश आणि तत्वज्ञान. असं भिन्न कधी असं सांगितलं, कधी सांगितलं. पण काय सांगितलं? सत्शास्त्र सांगितलं, संत संघ सांगितला, त्यानंतर वासनेचा क्षय सांगितला, मनाचा नाश सांगितला आणि ब्रह्माभ्यास सांगितला. एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग याच्यामध्ये कधी काही गोष्टी याच्यात 3 तत्वाची 2 तत्व केली. परंतु एकूण काय? मनाचा नाश, वासनेचा क्षय, त्यानंतर सत्शास्त्राचं श्रवण, संत संघ आणि ब्रह्माभ्यास.
एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्या सगळ्यांचा वापर जर एकाच वेळेला जर केला, एकाच वेळेला जर याचा वापर जर केला, मग एकाच वेळेला वापर जर केला, तुम्ही जर आपण जर म्हणू आपण असं करू, आधी हा शत्रू मारू, मग तो शत्रू मारू, तो शत्रू मारू, तो शत्रू मारू, असं जमत नाही. एकाच वेळेला सगळ्या शत्रूवर हल्ला करा. आपले 100 लोक आहेत, 100 लोकांनी काय ठरवायचं, म्हणे आधी काय करू आपण एकच मारू आणि मग दुसरा मारू, असं नाही. तुम्ही 100चे 100 चालून जा, जेवढे दिसतील त्यांना मारून टाका. सगळ्यांनी एकाच वेळेला हल्ला करा. एकेकाने हल्ला करावा का 100 एकाच वेळा हल्ला करावा? एकाने हल्ला केला तर हा एकाच वेळेला, आणि एकाने हल्ला जर केला तर सगळे संपून जातील. पण सगळ्यांनी एकाच वेळा हल्ला केला तर बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी एकाच वेळा हल्ला केला तर शत्रूचा पराजय करता येईल का नाही? आणि एक जण गेला तर शत्रू टिकाव लागून देईन का? मग एकाच वेळा आम्ही संत संघ, आता संत संघ करू, मग सत्शास्त्राचा अभ्यास करू, आणि मग मनोनाश करू, मग वासनाक्षय करू, आणि मग ब्रह्माभ्यास करू, झालं तोपर्यंत नाही. सुनीनं काय करायचं असतं, आज एकाची सेवा करायची, एकाच वेळा सगळ्याची सेवा करायची. ह्या वर्षी सासूची सेवा करायची, पुढच्या वर्षी सासरीची सेवा करायची. तोपर्यंत नंदेकडे पाहायचं नाही. नंदे 2 वर्ष बोलायचं नाही. सासूची सेवा, सासरी सेवा, तो पण आवाज करायचा नाही, मला काय सांगायचं नाही. त्या वर्षी सासूची सेवा, सासऱ्या व्हायचं अजिबात बोलायचं नाही. या वर्षी ते सासू सेवा करणारी काय असं ते पुढच्या वर्षी बोला, जमून काय. एकाच वेळेला सगळ्यांनी सेवा करायची असते, बरोबर आहे ना? या 3 उपायांच्या योगाने चित्त विषयरहित झाले म्हणजे स्वरूप सन्मुख होते. चित्त विषयरहित झालं, पहा आता किती सांगावं. हे विषय तरी आघवे, हे विषयच कसे आहेत पहा. विषयरहित चित्त होणं, अहमरहित चित्त होणं इतकं सोपं ना. अहमरहित चित्त कधी होईल? जेव्हा चित्त तर काही ना काही पाहिजेच ना, बरोबर आहे का नाही? मग एक तर चित्तात परमात्मा तर मी देव तरी राहील ना, तर मी तरी राहील, बरोबर आहे का नाही? चित्तात जीव तरी राहील ना, शिव तरी राहील, दोघांपैकी एक राहील. जीव असेल तर शिव राहणार नाही, शिव असेल तर जीव राहणार नाही. देहबुद्धी असेल तर आत्मबुद्धी नाही, आत्मबुद्धी असेल तर देहबुद्धी नाही, कोणती तरी एक असणार ना. आणि म्हणून काय सांगितलं तर चित्त विषयरहित झालं, चित्त विषयरहित चित्त परमात्म्याकडे जातं, आणि विषयाने युक्त चित्त संसाराकडे जातं. ही अवस्था ज्यास प्राप्त होते त्याच्या हृदयातील अज्ञान ग्रंथी तुटते. आणि मग असं जास्त का होतं? ग्रंथी भेद होतो त्याचा. ग्रंथी भेद होतो म्हणजे काय? ग्रंथी भेद होतो म्हणजे काय? ग्रंथी भेद काय सांगितलं ना? हा बरोबर आहे. जड आणि चेतन यांची गाठ बसलेली आहे. आपण काय करतो, दोन्हीची गाठ बसली म्हणजे यालाच खरं म्हणजे त्याला जास्त, त्या योगामध्ये काय होतं, जडाला जास्त महत्व देतो, जडाला सत्यत्व देतो, जडाला प्रियत्व देतो. आणि जे चेतन आहे तिच्याकडे आपण पाहतो, तर चेतनाचं मत, जे चेतनाला महत्व द्यायला पाहिजे ते आपण जडाला महत्व देतो, आणि चेतन तर लुप्त होऊन जातं. म्हणून चेतन गुप्त आहे आणि जड प्रगट आहे, परंतु आपण जडाचं महत्व चेतनाला देतो, चेतनाचं महत्व जडाला देतो. आणि म्हणून जड वेगळं आणि चेतन वेगळं. चेतन माझं स्वरूप आहे, जडत्व माझं स्वरूप नाही. म्हणून जडाला प्राधान्य द्यायचं नाही, प्राधान्य चेतनाला द्यायचं आहे. आणि म्हणून चेतना करता जगायचं आहे, चेतनाकडे जाण्याची साधनं करायची आहेत, आणि जडाला प्राधान्य द्यायचं नाही. आणि म्हणून त्याच्या काय होतात, विषय ग्रंथी तुटतात. म्हणजेच हा नाशिवंत देह मी नाही तर चेतन मी आहे. मी चेतन जर आहे तर मग राजा असेल, राजाने राजाप्रमाणे वागावं ना, बरोबर आहे ना? राजानं राजाप्रमाणे वागावं. आणि जो नोकर आहे नोकरानं किंवा त्यानं जो झाडूवाला आहे झाडूवाल्याप्रमाणे वागावं, बरोबर आहे का नाही? राजा जर झाडूवाल्या जर बरोबर वागवू लागला, झाडूवाल्याची संगत राजानं धरावी का? म्हणजेच ग्रंथी निर्माण झाली. राजानं काय केलं, त्या झाडूवाल्याच्या संगतीत राखून दिवस राहू लागला. मग त्याची शोभा झाली का? काय झाली? त्याने तर म्हणतो शोभत नाही राजाला. तसं ते चित्र इतकं मौल्यवान आहे, इतकं मोठं आहे, इतकं तेजस्वी, त्याचं ऐश्वर्य
अतीत आहे. परंतु त्या चेतनाने जडाच्या तादात्म्य केलं. काय म्हणावं या गोष्टी? तादात्म्य केलं त्यांनी. अरे तू काय जडात, तू चेतन किती तुझं स्वरूप, आणि ह्या जडाचं स्वरूप कसं आहे? अज्ञान ग्रंथी तुटते, सर्व संशय नष्ट होतात आणि जीवाची सर्व कर्मे नाश पावतात. मग तेव्हा काय होतात? ग्रंथी भेद झाला. एकदा जीव पण आपण विचार करतो, परंतु आपला निश्चय नाही. विचाराचा आहे, विचाराचा परिणाम आहे, परंतु आपला संस्कार कोणाचे? खरा परिणाम कोणाचा आहे? आपल्यावर संस्कार कोणाचे आहे? बरोबर आहे ना? त्याचा विचार. मन नेहमी दृश्याकडे धाव घेत असते व स्वरूप ज्ञानाने दृश्याचा निराश झाल्याशिवाय नुसत्या योगाभ्यासाने मनाचा निरोध करून दृश्य जगाचा निराश कसा होणार? अति सुंदर विषय आलेला आहे. काय ज्ञान सांगितले, गहन ज्ञान सांगितले. एका ओळीमध्ये 4-5 सिद्धांत सांगितले. त्यालाच म्हणायचं महाराज. बरोबर आहे ना? एक तुम्हाला दृष्टांत माहिती, परंतु सांगतो. एक भिकारी होता ना, आंधळा होता. भिकारी होता, आंधळा होता, परंतु त्याला आपला छंद होता, जाता येता देवाचं नाम घ्यायचं, जाता येता देवाचं नाम घ्यायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, जाता येता छंद होता. आणि कोणी भिकारी दिसला तर त्याला 4 पैसे टाकायचे. छंद कोणाचा होता? आंधळा आणि भिकारी. देवाचं नाम घ्यायचं आणि काय करायचं तर आपलं भिक्षा मागायची, आपलं भीक मागायची. आणि एखाद्या भिकारी योगा करून दिसला तर त्याच्यात भीक टाकते, भिकारी. तर भगवंत त्याच्यावर त्याच्या ह्या सद्बुद्धीनं प्रसन्न झाले आणि म्हटलं तुला काय पाहिजे असेल ते. आता भिकारी याचीच खायची पंचायती, हा कशाचं लग्न करतोय? नाही, हा भिकारी होता. देव म्हटलं तुला काय पाहिजे ते माग. म्हटलं मला काहीच नको. अरे म्हटलं थोडं तरी माग. म्हटलं मला काहीच नको. बरं मला काय तरी माग. बरं मला थोडंसं मागतो. म्हटलं काय मागतो? म्हणला दे मला थोडंसं, मला जास्त काहीच नको, काहीच द्यावं. म्हटलं मला काहीच नको, फक्त एवढंच कर, नातवाच्या डोळ्यावर, नातवाच्या डोक्यावर राजक्षेत्र मला दिसलं. काय म्हटलं? मला काहीच नको, फक्त काय कर, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजक्षेत्र मला दिसू दे. मी म्हटलं एवढंच? काय हरकत नाही, मला एवढंच, मला एवढंच बाजार. म्हटलं मला काहीच नको, करायचं काय? म्हटलं मला बाकीचं एवढं. मी तर म्हणलं तू काहीच नको, तू काय काहीतरी घेऊन मला पण मधून काहीतरी मागायचं. काय मागितलं? नातवाच्या डोक्यावर राजक्षेत्र दिसू दे. आता हा होता 70 वर्षाचा म्हातारा आणि आंधळा. मग आता नातू म्हणजे याला याचं लग्न करून द्यावं लागलं, याचं लग्न करून द्यावं लागलं. मग याला तरुण करावं लागलं ना. 70 पहिलं याला हळूहळू तारुण्यात त्याला नेलं, त्याचं लग्न केलं. बरं लग्न केलं म्हणजे पोर होतच असं नाही, याला पोरही झाली, मुलगाही झाला, इथपर्यंत आलं. त्याच्या पोराचंही लग्न करून द्यावं लागलं, पोराचंही लग्न करून द्यावं लागलं. त्यालाही पोर मुलगा द्यावा लागला. आता नातू झाला. आता हात भिकारी, हात आंधळा. एवढं वर्ष त्याला जगवावं लागलं. देव जबाबदारी पडले. एवढा देव बापरे म्हणलं, आता लईच पुढचा निघाला. एवढं आयुष्य त्याचं वाढून द्यावं लागलं. किती 200-300 वर्ष काळ गेला असेल, 200 वर्ष त्याला आयुष्य त्याला द्यावं लागलं. बरं देवाने पुढचा विचार, आता पुढचा पॉईंट काय म्हटलं? आता याला राजछत्र म्हणजे याला काय पाहिजे? राजा करावं लागलं. याच्या नातवाला राजा करावं लागलं, राजा करावं लागलं. ते पाण्यासाठी याला डोळे द्यावे लागले. म्हणजे एवढं त्यांनी म्हटलं देवा मला काहीच करायचं काय म्हटलं. एका वेळीच काय म्हटलं? नातू मागितला, मुलं बायको मागितली, मुलगा मागितला, त्याचंही लग्न मागितलं, त्यालाही मुलगा मागितला. त्याला म्हणा त्याला राजा कर आणि तोपर्यंत मला जगू दे आणि त्याच्या डोक्यावर तुम्हाला राजछत्र दिसू दे. एवढं मागून घेतलं. अरे मग देवा मला काय करायचं? काही लोक कसे असतात पाहिलं. आणि मग आपण काल पाहिलं भगवान देत आहे, भगवानचं ध्या या देवा संतांची ही अफाट देणार. म्हणून कुणाची कास धरावी? संतांची. भगवंताची संतांची काही एकच काय फरक नाही. त्यांची कास धरली की काही कमी पडत नाही.
मन नेहमी दृश्याकडे पाहता. काय विषय सांगितलं? मन नेहमी दृश्याकडे धाव घेत असते. ऐका बरं का. स्वरूप ज्ञानाने दृश्याचा निराश झाल्याशिवाय, स्वरूप ज्ञानाने दृश्याचा निराश करायचा म्हणजे दृश्य नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? त्याला दिसणारं दृश्य नाहीच असं त्याला अनुभव येतो. दिसत असतं परंतु नाहीच. काय साधी गोष्ट. दृश्याचा निराश कशाने? स्वरूपाच्या ज्ञानाने झाल्याशिवाय. म्हणजे नुसत्या योगाभ्यासाने मनाचा निरोध करून दृश्य जगाचा निराश कसा होणार? मग किती बळजबरीने आपण दृश्य नाही दृश्य नाही दृश्य नाही असं म्हटलं तर म्हणतात. बळजबरीनं योगाभ्यासानं चांगदेवानं भरपूर योगाभ्यास केला. तो समाधी लावत होता. त्याची समाधी अशी असायची की अमृत उतरायचं, असं वर समाधी लावायचं, अमृत डोळ्यात उतरायचं. एवढी समाधी लावत होता परंतु तो कच्चाच राहिला. मग तेव्हा म्हणते मेला 1400 वर्ष जगला पण कच्चा राहिला. म्हणजे त्याला दृश्याचा निराश माहीत नव्हता, दृश्याचा अत्यंत अभाव माहीत नव्हता, आजादवाद त्याला माहीत नव्हता, जगाला तो सत्य मानित होता, यमाला तो घाबरत होता, जन्म मृत्यूला सत्य मानित होता. स्वरूपाचा साक्षात्कार झाला तरी परंतु एवढ्या गोष्टीचा अजून अज्ञान होते. आणि त्याच्या माऊलीने ते अज्ञान घालवलं, सगळे अज्ञान त्याचं घालवलं. आणि म्हणून चांगदेव म्हणतो, चांगदेव म्हणे आज जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताई. मुक्ताबाईला एवढं ज्ञान दिलं, त्याला एवढं ज्ञान दिलं, सगळ्या शंका त्याच्या घालवल्या, त्या ज्ञानावर आरूढ केलं. आपल्या ठिकाणी ज्ञान नाही परंतु आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान काम करीत नाही. आहे का नाही ज्ञान आपल्या ठिकाणी? तुम्हाला माहित नाही, तुम्ही ज्योती नाही आत माहित, पण ज्ञान काम करतं का? म्हणून तर दुःख होतं, म्हणून तर सुख होत नाही. बरोबर आहे ना? ज्ञान काम करत नाही, ज्ञान काम करत नाही म्हणून आनंद होत नाही, म्हणून चिंता जात नाही, नाही का? मग ते ज्ञानाने काम करण्यासाठी काय करावं लागतं? काय करायला पाहिजे? ज्ञान रूप व्हावं लागतं. त्या ज्ञानाला प्रगट होण्याला जे अडथळे ते दूर करायला पाहिजे. आणि मग तो मनुष्य पूर्ण सुखी होतो. किती भाग्याची गोष्ट. ज्ञानाचा उदय म्हणजे साधे एक सूर्य उगवला की सगळे जग प्रकाशित होतं. आणि कोटी सूर्य ह्या ज्ञानाच्या ठिकाणी तुच्छ आहे. या ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे? कोटी सूर्यांचा प्रकाश तेज ठिक्का आहे. हा एक सूर्य उगवला का सगळे जग प्रकाशित होतं. आणि हा जर ज्ञान सूर्य जर उगवला तर जिथं कोटी सूर्याचं तेज असतं तिथं किती आहे. पण आपल्याला काय होतं? हा सूर्य आपल्याला नकोच, आत्मज्ञानाचा. पण या जगाचा देहबुद्धी घालवावी लागते. म्हणून नेहमी दृश्याकडे धाव घेत असते व स्वरूप ज्ञानाने दृश्याचा निराश झाल्याशिवाय नुसत्या योगाच्या अभ्यासाने मनाचा बळजबरीने मनाचा निरोध करून उपयोगाचा नाही. इथे बळजबरी कामाची आहे. आपण समजा दोन व्यक्ती बोलत नाही आणि आपण बळजबरी केली, ताई तुम्ही आता याशी बोलत नाही ना, तुम्ही यांच्याशी बोलत जायचं यांच्याशी. त्यांची इच्छाच नाही बोलायची, यांचं प्राण पारा इतका विचारायला की त्याचं नावच घ्या वाटत नाही. आणि मी सांगतो तुम्ही त्यांच्याशी बोलत जा, ते बोललंच पाहिजे. मी सांगतो म्हणून बोलायचं, मी सांगतो म्हणून ते बोलतील. पण ते बोलण्याला चवंद हवी का काय? त्या किती जरी बोलल्या, एक बळजबरी एक जबरदस्ती म्हणून ते 4-2 शब्द बोलतात, पण त्या 4-2 शब्दांना व्यर्थ येते. तसं केवळ बळजबरीनं मनाचा निरोध करणं आणि विचारानं ज्ञानानं विवेकानं विचाराचा बदल करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? तसे निर्विषय चिद्रूप सर्वत्र आहे. आणि हा जो परमात्मा आहे हा निर्विकार आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, तो निर्विकार आहे. अजून बरेच धर्म आहे त्या परमात्म्याचे, परंतु उत्तमातले उत्तम धर्म परमात्म्या ठिकाणी आहे. कनिष्ठ लक्षण एक सुद्धा नाही, जडाचं लक्षण एकही नाही. त्याच्या तो दुःख नाही, त्या ठिकाणी दुःख अजिबात नाही. परंतु तो मात्र ज्याला काय त्याच्या ठिकाणी दुःख नाही, पण त्याला जे विमुख होतात ते भयंकर दुःख होतात. त्याच्या ठिकाणी दुःख नाही, परंतु त्याला जे विमुख होतात ते काय करतात? भयंकर दुःख, कोट्यावधी वर्ष दुःख भोगत राहतात. असे ज्ञान चित्तात दृढ झाल्याशिवाय, असं ज्ञान चित्तात तिथं दृढ व्हावं लागतं.
तुम्हाला तो घाण्याचा बैल माहिती आहे का? घाण्याचा बैल तो फिरून 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 तिथे तर्काचा बैल, घाण्याचा बैल, तर्काचा बैल पाहिला का? घाण्याचा बैल पाहिला का? तो घाणा सोडितच नाही, तिथंच तेच ट्रॅक त्याचा ठरलेला आहे. दिवसभर आयुष्यच त्याचं त्या ट्रॅक मध्ये जातं. आयुष्यभर त्याला दुसरं काही तो ट्रॅक सोडून त्याला काय माहित नाही. आणि त्याला त्यावर गोल गोलच चालता येत. एकदा त्याला सगळे म्हटले बघ आपण कुठेतरी जायचे जत्रेला, काय सगळेच गेले. 8 दिवसाला बैलावर इथं कुठं ठेवायचं म्हणून काय केलं, ते ट्रकवर येतो 200 ट्रक केलं, त्याला 200 बैल टाकली आणि तिथे नेली. आता त्या बैला पाणी पाजायला न्यायचं होतं. त्या बैलाला तिथं कुठे जागेवर पाणी होतं, नदीवर पाणी पाजायला नव्हतं. त्या बैला सरळ चालतं जीवना, त्याला असं चालायची. तो मालक त्याला पुढे हाकायचा, पण तो असं चालायचा. त्याने पुष्कळ आणलं, पण त्याला आयुष्यभर सवयच पडली ना असं चालायची. त्याला सरळ चालायची सवयच नव्हती. त्यानं भरपूर प्रयत्न केले मालकाने, पण त्या बैलाला काय सरळ चालता येईल ना. तो असं चालायचा. का चालायचं असं? आयुष्यात तो कधी सरळ चाललाच नाही ना. आणि त्यामुळं सरळ कधी चाललाच नाही, आणि त्यामुळे त्याला गोलच चालावं लागायचं. मग शेवटी म्हणला आता डोक्यावर पाणी आणून त्या बैलाला पाणी पाजायचं, काय करता आता? मग दुसऱ्या माणसाने सांगितलं, मला हा बैल म्हणला, अरे त्याला का मारतं म्हटलं, मला हा काय काम करतोय म्हणलं बैल, मला तो गाण्याला आहे, मला आयुष्यभर तो गोलच फिरलाय, त्याला सरळ कसं चालता येईल म्हटलं. तू त्याला कधी सरळ चालवलं का? एखाद्याला चालवलं का? म्हणला कधीच नाही. मग तू जर त्याला कधी सरळ चालवलं नाही, तो सरळ कसा चालव म्हटलं. त्याला गोलच, त्याला आता तू किती कापून जरी टाकलं त्याला त्या मरेपर्यंत तो असंच चालणार, तो गोलच चालणार. बरोबर आहे का? असे ज्ञान चित्ता दूर झाल्याशिवाय नुसता दृश्याचा विरोध करून स्वरूपोन्मुक्ता कशी साधणार. तेव्हा आता श्रीरामशाचा श्री आता बळजबरी नाही, विवेकच पाहिजे, विचार. मन तो ऐकणार नाही. मन तुम्ही म्हणण्याला लाल बळस ऐकत नाही. तुम्हाला सांगतो, लाल बळस तुम्ही सांगा किती मार खातील पण ऐकणार नाही. मार खातील किती खातील पण ऐकणार नाही. बरं त्यांना जर पटलं ना मग मात्र करणार. बरं का? पटलं तर मात्र करणार. लहान मुलं सुद्धा म्हणजे लहान मुलं, मोठा माणूस काय लहान जरी असला, किती लहान मुलं म्हणजे एक मोठा माणूस. कॅल्क्युलेशन जर केलं, एक मोठा माणूस आहे 40 वर्ष माणूस, 5 वर्ष किती मुलं जमा करावे म्हणजे 40 वर्षाचा एक माणूस होईल. म्हणून नुसत्या बळजबरीने दृश्याचा निरोध करून स्वरूप सन्मुक्ता कशी होणार. म्हणून त्याला विचाराची गरज आहे. निषिद्ध गोष्टींचा त्याग आणि विहित गोष्टींचा स्वीकार. बरोबर आहे ना? गुरुवर्य, जीवाला ज्ञान होऊनही जर संसार नष्ट होत नाही तर कल्पित रूप धारण करणारा जीवरूपी आज्ञापशु कुठून निर्माण झाला. श्रीरामाने प्रश्न केला, सुंदर प्रश्न. जीवाला ज्ञान होऊन जर संसार नष्ट होत नाही, अर्थ कळला? तर कल्पित रूप धारण, आता जीवानं काय केलेले, स्वतःचा देह कल्पित, तिन्ही देह कल्पित, सूक्ष्म देह कल्पित, कारण देह कल्पित आणि हाय देह कल्पित, ह्या जीवानं तिन्ही देह कल्पित धारण केलेली आहे. आणि म्हणून तो स्वतः कल्पित. जीव तरी कल्पितच आहे का नाही? परंतु सत्य तो जीव कल्पित आहे, परंतु सुख दुःख मात्र सत्यत्वानं भोगतो. तो देह कल्पित आहे, परंतु चापकाचे फटके, खऱ्या चापकाचे फटके मात्र खातो. तो देह कल्पित आहे, परंतु खऱ्या अग्नीमध्ये तो भाजून निघतो ना. मसराम विचारतात, तर कल्पित रूप धारण करणारा जीवरूपी आज्ञापशु को हा कसा आज्ञापशु आहे? हा तर कल्पित. याच्या बुद्धीला म्हणावंच काय? हा तर स्वतः कल्पित नाही का? आणि याचा तिन्ही देह कल्पित, हाही स्वतः कल्पित, पण तो जी सुख दुःख भोगतो ती मात्र नरकासारख्या यातना तो भोगतो. असा हा पशु निर्माण तरी कसा झाला? जीवरूपी पशु कसा निर्माण झाला? खरे का बाकरी काही कळतंय का? कसा निर्माण झाला जीवरूपी पशु? एक सांगतो तुम्हाला, जीवाला सत्य पटत नसतं, चांगलं पटत नसतं. काय मी सांगितलं आता? काही कळलं का तुम्हाला?
जीवाला सत्य पटत नसतं आणि चांगलं पटत नसतं, परंतु खोटं सांगितलं का त्याला ते पटत असतं. खोटं सांगितलं का ते पटत असतं, कारण त्यानं आपल्या अहंकाराला खत पाणी मिळतं. फक्त अहंकाराला खत पाणी मिळालं काम झालं. मग पार का वाटोळं होईना ते नसतं. बरोबर आहे. म्हणून हा जीवरूपी पशु हा कसा आणि कुठून निर्माण झाला, मोठं आश्चर्य. आणि त्याचे स्वरूप तरी काय, त्याला स्वरूप काय बरं, जीवाचं स्वरूप काय? जीवाला स्वरूपच नाही. जीवाला स्वरूप आहे का काही? आता प्रतिबिंब माहिती आहे तुम्हाला, डबकं आहे, वर सूर्य आहे, प्रतिबिंब पडलं. आता प्रतिबिंब जे आहे कशावर अवलंबून आहे? पाण्यावर. ते पहिली गोष्ट पाणी असेल तर प्रतिबिंब आहे, दुसरी गोष्ट सूर्य असेल तर प्रतिबिंब आहे, तिसरं असेल तर पाहणार असेल तर प्रतिबिंब आहे. नाही तर त्या प्रतिबिंबाला प्रतिबिंब तरी कोण मानणार, पाहणार जर नसेल तर. आणि सूर्य कोणावर अवलंबून? रात्र झाली म्हणून प्रतिबिंब गेलं, पाणी आटलं प्रतिबिंब गेलं, नाही का? परंतु सूर्य कधी नष्ट होतो का? तो कोणावर अवलंबून आहे का? प्रतिबिंब नाही म्हणून बिंब नाही का? तसा हा जीव, त्याला स्वतःच स्वरूप नाही. याला स्वतः प्रतिबिंबाला स्वतःच स्वरूप आहे का? माहिती आहे चांगलं. मग जीवाला स्वतःच स्वरूप नाही. जीवाला स्वतःच स्वरूप नाही, स्वतःच स्वरूप नाही. परंतु तो जे दुःख सुख दुःख भोगतो, त्या मरणप्राय यातना तो सत्यत्वानं भोगतो. हा तुमचा अनुभव आहे ना. तुम्ही दुःख भोगता ती सत्यत्वानं भोगता का मिथ्यात्वानं भोगता? कशी भोगता ताई? हेच मोठं गणित विचित्र. हे विचित्र गणित आपल्याला सोडवायचं. सरळ गणित कोणी सोडवित, सरळ गणित कोणी सोडवित, पण त्या हा जो बैल असतो, सर्व बैलाला कधी गोल गोल फिरता येईल का? त्याला म्हणतो गोल गोल फिर, त्याला फिरता येईल का? नाही फिरता. आणि ह्या गोल फिरणाऱ्या बैलाला सर्व चालता येईल का? म्हणून संतांना अज्ञानात फिरता येत नाही आणि अज्ञानाचं संज्ञानाचं पाऊल पडत नाही. अशी मोठी विचित्र गोष्ट आहे. आणि त्याचे स्वरूप तरी काय? त्याला स्वरूप, त्याचे स्वरूप काय? पण त्याला स्वरूप तरी काय त्याचं? म्हणजे त्याला स्वरूप नाही, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वरूप नाही. मग स्वरूप नाही, मग आम्ही कसे? तुम्हाला जर स्वरूप नाही तर तुम्ही कसे? कसे? तुम्हाला जर स्वरूपच नाही तर मग तुम्ही कसे? मग तुम्हाला स्वरूपच नाही तरी तुम्ही सत्य स्वरूप आहात. तुम्ही सत्य स्वरूप आहात. सत्य स्वरूप जे तुम्हाला स्वरूपच नाही, परंतु ब्रह्मत्व हेच आमचं स्वरूप आहे. हे तुमचं स्वरूप नाही, परंतु ते लोक पावलंय म्हणून हे खोटा आणि उष्ण धारण केलेलं आहे. विचार करा, 10 लाखाचा बंगला भाड्याने दिला, भाड्याने नाही म्हणायचं, कोणाला तरी राहायला दिला आणि आज झोपडपट्टीत राहायला आला. काय रे बाबा? त्याने लय आग्रह केला, त्याने लय आग्रह केला. कोण होता तो? बायकोचा मावस भाऊ होता. बायकोचा मावस भाऊ होता. आणि म्हणून तो काय करतो, मला बंगला दे, मी मोठ्या पदावर काम करतोय आणि मला तर राहायला काही नाही, मग आता मी कुठे राहू? बायको म्हणते, जाऊ माझा भाऊ, तुम्हाला तुमचं नेहमी असलं असतं. माझ्या माहेरचं कुणी आलं तर तुमचं काय मासच असतं. तुला माझ्या माहेरचं कुणीच पटत नाही. तिकडचं कुणी असलं तरी तुम्हाला चालतं, पण माझ्या माहेरचं एवढंच ऐकायचं नाही. कुठं कटकट कर करा बरं. तसं दिला बंगला बायकोच्या मावस भावाला ना, झोपडपट्टीत राहायला आला. खसाखस पाणी भरतोय पुढं सार्वजनिक नळावर जाऊन, खसाखस पाणी हांड्याने पाणी आणतोय. ती म्हणते एवढं वाकडं तोबडं तोंड करायचं का? आणि जास्त आण, नाही तर मी चालले. तुमचं नाही, पण जाऊ दे ना तिला. ती अशी चाप्टर आहे. तुम्हाला नाही आणायचं, माझी मी जाते. माझी मी जाते म्हणते का हा बैल निघाला. गंमत आहे मोठी. हा कथा आहे ओखते, लय हुशार. मायाच नावे. मग जीव मायेला मोहित करतो का माया जीवाला मोहित करते? माया जीवाला मोहित करते. मग ही माया आहे. हे काय आहे? मायेचा प्रभाव जास्त. खरंच ना, मायेचा प्रभाव जास्त असतो. तिनं ब्रह्मा विष्णू सुद्धा तिनं मोहित केलेला आहे. ब्रह्मा विष्णू सुद्धा तिच्या तावडीतून सुटले नाही. सुटले तावडीतून
आणि कोणत्या नवऱ्याच्या बायको पुढे चालते जगात असा. तो एक राजा होता, तुला माहितीये का? एक राजा होता. तो राजा म्हटला आपल्या राजाचं फार वाटू झाले म्हटलं, फार राज्य म्हटलं अधोगतीला गेलं. राजानं खूप असे विद्वानांची सभा घेतली, बाहेरच्या देशातले विद्वान बोलवले आणि विचारलं त्या विद्वान आमचा देश अधोगतीला काय गेला. तर म्हटलं बायकांचं ऐकलं की कोणताही देश अधोगतीला जातो. त्याने सांगितलं. मग राजाने काय केलं, फरमान काढलं आपल्या राज्यामध्ये जे जे लोक बायकांचं ऐकतात नाही सगळ्या पुरुषांनी इथं यावं, सभेला यावं अशी सार्वजनिक सभा बोलावली. आणि सभा बोलवली. राजाने सांगितलं की जे बायकांचं ऐकतात ते ह्या लाईनला असंच ना, जे बायकांचं ऐकतात ते ह्या लाईनला उभे राहा आणि बाकी ते ह्या लाईनला उभे राहा नाही का. ह्या लाईनला सगळे तुफान गर्दी लाईन पार 2-4 राऊंड करावं लागले लाईन आणि ह्या लाईनला एकटाच उभा. राजा म्हणला काय म्हणावं, आपल्या राज्यातले सगळेच पूर्वी बायकांचं ऐकतात. फार म्हटलं वाईट परिस्थिती झाली म्हटली. परंतु एवढा एकाच म्हणला एकटाच पुरुष आहे की जो फक्त एकटाच बाजूला उभा आहे. सगळी लाईन म्हटल्या बायकांचं ऐकणाऱ्यांची लाईन आहे. हा एकटाच असा बहादर आहे की जो वेगळ्या लाईन मध्ये उभा. राजाला धन्यता वाटली. राजाला वाटलं याला काय द्यावं काय नाही, याचा सत्कार तरी कसा करावा. आपल्या राज्यात एकटाच अशा प्रकारचा निघाला. राजाने त्याला अतिशय आदरानं जवळ बोलावलं. राजा तूर भरून आलं. राजाला शब्द फुटाला. राजा म्हणतो खाऊ म्हटला. राजा म्हटला मी कधी कोणाला काऊ म्हणत नाही, पण तुमची धन्यता पण म्हणतो. तुम्ही एकटेच काही उभे राहिले. म्हटलं माझी बायको म्हटली का लई गर्दी जाऊ नको. राजा म्हणला आता तुझ्या पुढे आता अरे बाबा हे परवडले म्हटलं, ही केस लई जाऊ ते म्हटलं, ही केस परवडणारी आता सांगत असा कोण बहादरी बायकोच्या तावडीतून सुटलाय नाही का. तो करीन शहाणपणा करीन, 4 दिवस टूर करीन, 5व्या दिवशी का म्हणलं का नव्हतं काय नाही. काय कठीण परिस्थिती. मायेनं ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा सोडलं नाही. मायेनं सगळं त्रिभुवन व्यापून टाकलं का नाही. मायेनं एवढाच सुद्धा जागा सोडलेली नाही का. आणि म्हणून स्त्री ही माया ही स्त्रीत्वानं प्रगट झालेली. आणि आता म्हणजे आता जीवाचं स्वरूप तरी काय, तर जीवाला स्वरूपच नाही हे त्याचं स्वरूप. काय त्याच्याबद्दल बोलायचं, जीवाबद्दल न बोलणं हे त्याच्याबद्दल बोलणं चांगलं. शेवटी पुन्हा काय म्हणतात, सत्पुरुष आणि सत्शास्त्र, सत्पुरुष आणि सत्शास्त्र यांच्या योगाने हा भवसागर तरुण जाता येतो नाही का. भवसागर तरुण जाण्यासाठी ज्या परमात्म्याचे ज्ञान होते, भवसागर परमात्म्याचं ज्ञान झालं की भवसागर तरुण जाता येतो. जन्म मरणाच्या राहाटीतून सुटता येतो. अनंत दुःखाच्या आपल्याला अनर्थातून खाईतून बाहेर पडता येतो आणि सर्व सुखाच्या सुखराशी अशा त्या प्राप्त करून घेता येतात. त्या परमात्म्याच्या म्हणजे आत्म्याच्या आत्मज्ञानाने, त्या आत्मज्ञानाने प्राप्त करून घेता येतो. मग त्या असा जो परमात्मा आहे, आत्मज्ञानाने ज्याची प्राप्ती होते आणि भवसागर तरुण जाता येतो, अशा त्या परमात्म्याचं स्वरूप काय. तर म्हणतो जीवाचं स्वरूप तुम्हाला कळलेलं आहे. जीवाला स्वरूप नाही, तेच त्याचं स्वरूप म्हणजे अर्थच नाही त्याला. स्वरूप नाही म्हणजे त्याला अर्थच. एखादी सभा आहे, सभेला समजा 25 लोक आहेत, सगळ्या लोकांनी एखादा नाही आला, सभा सुरू होते का. अत्यंत मोठा बुद्धिमान मनुष्य नाही आला तर सभा काय होती, थांबून राहते. आणि अत्यंत मूर्ख जर नाही आला तर सभा किती वेळ थांबेल, थांबेल. म्हणून अशा त्या परमात्म्याचं ज्ञान, त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते मला सांगा. आणि आता श्रीवशिष्ठ पुढच्या भागामध्ये काय करतात, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगा.